सूर्य या क्षणी इकडे आहे आणि आता सूर्यास्त होणार आहे. आणि आपण पाहिलं सूर्यास्त इथे झाला आहे. मग ही आहे पश्चिम क्षितिज. जर आपण सूर्यास्त पाहत उभे राहिलो तर उजव्या हाताला असते उत्तर दिशा, डाव्या हाताला दक्षिण दिशा आणि पाठीमागे असेल पूर्व दिशा. आपल्या शहरात प्रकाशाचं प्रदूषण जास्त आहे की आपल्याला आकाश नीट दिसत नाही. आपल्याला मात्र आपला चंद्र, काही ठळक ग्रह आणि 10-12 तारे दिसतात. सूर्याचा भ्रमणमार्ग इथे दाखवला आहे. याला आपण म्हणतो क्रांतिवृत्त. सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात आपण पाहू शकता बुध आणि मंगळ. पूर्व आकाशात आहे शनी. आता समजा आपल्याला खूप सारे तारे पाहिजे तर एक काम करूया, डोंगरावर वेधशाळा आहे तिथे जाऊया आणि तिथून आकाश पाहूया. खूप सुंदर आकाश, खूप सारे तारे आणि आपली आकाशगंगा दीर्घिका सुद्धा आपल्याला दिसते. ताऱ्यांना जोडून आपण काही कल्पना करू शकतो. त्यांना आपण म्हणतो तारका समूह, कॉन्स्टलेशन्स. ज्याप्रमाणे इथे वृश्चिक तारका समूह दाखवला आहे, स्कॉर्पियस कॉन्स्टलेशन, आणि त्याचं कल्पना चित्र सुद्धा आता आपण पाहूया. दुसऱ्या भागात आहे लोकप्रिय सप्तर्षी. सप्तर्षीमध्ये 7 तारे आहेत. त्यांचं नाव याप्रमाणे आहे. पहिला तारा इथे आहे, हा आहे क्रतू, पुलहर, पुलस्त्य, अत्रि, अंगिरस, वसिष्ठ आणि मरीची. या दोघांना जोडून आपण ध्रुव तारा सुद्धा ओळखू शकतो. उत्तर दिशा दर्शक तारा, ध्रुव तारा, पोल स्टार. तर याप्रमाणे संपूर्ण आकाशात एकूण 88 तारकासमूह आहेत. 88 कॉन्स्टलेशन्स. जर आपण काही उदाहरणे घेतली तर या इथे एक सिंह, लिओ, एक कन्या, वर्गो, एक शिकारी, भूतक, भूटिस, एक योद्धा, शौरी, हरक्युलस, अर्धा मानव, अर्धा अश्व, नर तुरंग, सेंटॉरस. याप्रमाणे 88 आहे. आणि सरळ रेषेतून आपण आकाशाचं विभाजन सुद्धा केलं आहे. सूर्याच्या भ्रमणमार्गावर असलेल्या तारका समूहांना आपण म्हणतो राशी तारका समूह, झोडियाकल कॉन्स्टलेशन्स. आपण नक्कीच जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप बद्दल ऐकलं असेल. ही एक मोठी दुर्बीण आहे. सध्या अंतराळात आहे आणि तिथून तिने खूप छान, खूप सुंदर चित्र आपल्याला पाठवले आहे. पाहूया दुर्बीणचा एक छोटासा मॉडेल. ही दुर्बीण कशी दिसते. सो दिस इज हाऊ इट लुक्स. आणि आता पाहूया तिने घेतलेले काही चित्र. या इथे एक तेजोमेघचा भाग आहे. इट इज पार्ट ऑफ अ नेब्युला. गुरुग्रह याचा वातावरणामध्ये हायड्रोजन, हिलियम आणि अमोनिया आहेत. आणि इथे आणखी एक तेजोमेघ आहे. याला आपण म्हणतो ग्रहीय तेजोमेघ, प्लॅनेटरी नेब्युला. जर आपण तुलना केली तर हबल दुर्बीणचं म्हणाले की जेम्स वेब दुर्बीण 3 पट मोठी आहे आणि तिचा काच बेरिलियममधून बनवला आहे.
आणि आपल्याला रिफ्लेक्शन मिळावं म्हणून सोन्याची परत आहे गोल्ड प्लेटिंग केली आहे. दुर्बिणीनंतर पाहूया आजचं आकाश. संध्याकाळी 8चं आकाश. संध्याकाळी 8ला आपल्याला माहित आहे या इथे दक्षिण पूर्वमध्ये आहे शनी ग्रह, प्लॅनेट सॅटर्न दिसतो इथे. ताऱ्यांना पाहूया. सुरुवात करूया पश्चिम आकाश पासून. या इथे 3 ठळक तारे, अभिजीत, वेगा, हंसपुच्छ, डेनेट, श्रवण, अल्टेन. यांना जोडूया. यांना जोडलं तर एक मोठा त्रिकोण मिळतो. हा आहे ग्रीष्म त्रिकोण, समर ट्रायंगल. उन्हाळ्यात हा त्रिकोण आपण रात्री आकाशात पाहू शकता. अभिजित स्वरमंडल तारका समूहातला सर्वात ठळक तारा आहे. लायरा कॉन्स्टलेशन. स्वरमंडल वीणासारखं एक संगीत वाद्य आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. स्वरमंडलमध्ये बरोबर इथे एक छान सुंदर तेजवेग आहे, त्याला आपण म्हणतो रिंग नेबुला. आपण पाहूया किती छान आहे, किती सुरेख आहे ते. आता या इथे चौकोन दिसतं आपल्याला, ते आहे महाश्व तारका समूह पेगासिस आणि जवळच आहे देवियानी एंड्रोमेडा. अल्फारस नावाचा हा तारा महाश्व आणि दिव्यानी दोन्ही तारका समूहाचा भाग आहे. आणि दिव्यानी तारका समूहामध्ये इथे आपली आकाशगंगेपासून सर्वात जवळची दीर्घिका ती म्हणजे देवियानी एंड्रोमेडा गॅलेक्सी. आता वेळ पुढे घेऊन जाऊया आणि मध्यरात्रीचा आकाश पाहूया. पूर्व आकाशात आपण पाहू शकता आपला चंद्र, मून, गुरुग्रह सुद्धा इथे दिसतंय, प्लॅनेट ज्युपिटर. इथे मृग तारका समूह, ओरायन कॉन्स्टलेशन. हे जे 3 तारे आहेत त्यांचा बरोबर दक्षिणेला अंधुकाचा भाग दिसतो आपल्याला. तिथे आहे मृग तेजोमेघ, ओरायन नेबुला. हायड्रोजन बाउलचा एक मोठा ढग आहे जिथे आजही तारे जन्माला येतात. परत आता एक काम करूया. मृगमध्ये हे 3 तारे आहेत, त्यांना जोडूया आणि एक रेष जर आपण पश्चिम आकाशात नेली तर आपल्याला मिळतो लाल ठळक तारा रोहिणी, अल्डेबा. तेवढंच पुढे आहे विरळ तारा गुच्छ, कृत्तिका, प्लियडिस. कृत्तिकामध्ये कमीत कमी 800 तारे आहेत, ॲटलिस्ट 800 स्टार्स. तारकगुच्छ 2 प्रकाराचे असतात, गोलाकार तारकगुच्छ, ग्लोब्युलर स्टार क्लस्टर आणि विरळ तारकगुच्छ, ओपन स्टार क्लस्टर. कृत्तिका ओपन स्टार क्लस्टर आहे. आता परत यांना जोडूया आणि एक रेष जर आपण पूर्व आकाशात नेली तर आपल्याला मिळतो रात्रीच्या आकाशातला सर्वात ठळक तारा व्याधू सिरियस. वेळ पुढे घेऊन जाऊया आणि पाहूया आकाश सकाळी 5चं. पूर्व आकाशात सिंह तारका समूह आहे, लिओ कॉन्स्टलेशन. सिंह मधला सर्वात ठळक तारा आहे माघा, रेग्युलस. हा तारा बरोबर क्रांतिदूतवर आहे, म्हणून बऱ्याच वेळी आपल्याला ग्रहांबरोबर आणि चंद्र बरोबर युतीमध्ये दिसतो. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये
आपल्याला आकाशात उल्कावर्षा दिसते. ती उल्कावर्षा म्हणजे मेटिओर शॉवर, त्याचं उद्गमस्थान आहे सिंह तारकासमूहामध्ये, म्हणून ती उल्कावर्षाचं नाव आहे लिओनिड्स मेटिओर शॉवर. सिंह राशीतली उल्कावर्षा लिओनिड्स. उत्तर आकाशात सप्तर्षी आपण पाहू शकता. बिग डिपर. सप्तर्षीमध्ये शेवटचे 2 तारे आहेत, वसिष्ठ आणि मारीची. या दोघांना आपण जोडलं आणि एक रेष जर पूर्व आकाशात नेली तर आपल्याला मिळतो लाल ठळक तारा स्वाती, आर्क्टरस. तेवढंच दक्षिणमध्ये आहे एक निळसर तारा चित्रा, स्पायका. कन्या राशीतला किंवा कन्या तारका समूहातला सर्वात ठळक तारा आहे चित्रा. आणि त्यानंतर सूर्योदय होणार आहे आणि नवीन दिवस सुरू होणार आहे. तर रात्रीच्या आकाशाबद्दल माहिती आता मी ते संपवतोय. आता आपण स्काय शो पाहूया, स्टार्स अँड वंडर्स ऑफ द युनिवर्स. आणि जर काही पण प्रश्न असेल आपण मला कार्यक्रमानंतर विचारू शकता. माझं नाव आहे चिंतन जोशी. धन्यवाद. थँक्यू.